कळवण तालुक्यात कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा 27 एप्रिलपासून बेमुदत बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा। कळवण तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने येत्या दिनांक 27 एप्रिल 2026 पासून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्स सीड्स डीलर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे। या बंदमध्ये तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी सहभागी होऊन दुकाने बंद ठेवावीत असे आवाहन कळवण तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले। खरीप हंगामाच्या तोंडावर हा निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या आंदोलनासंदर्भात माननीय तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी तसेच पंचायत समिती कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी ॲग्रो असोसिएशन कळवण पदाधिकारी व विक्रेते दिनांक 27 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर फाटा मानूर कळवण येथे उपस्थित होते। या निवेदनात राज्यातील कृषी सेवा केंद्र चालकांना भेडसावणाऱ्या अनेक ज्वलंत समस्यांकडे शासन व कृषी विभागाचे लक्ष वेधण्यात आले आहे। असोसिएशनने खत लिंकिंग तात्काळ बंद करणे, अप्रमाणित HIBT कापूस बियाण्यांवर बंदी घालणे, सीलबंद पॅकिंगमधील नमुन्यांमध्ये दोष आढळल्यास विक्रेत्यांना आरोपी न धरता साक्षीदार मांडणे, तपासणी अधिकाऱ्यांची संख्या वाढविण्याबाबतची अधिसूचना रद्द करणे, साधी पोर्टलची सक्ती बंद करणे आदी प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। तसेच रासायनिक खतांचा पुरवठा FOR पद्धतीने करून विक्री मार्जिन वाढवणे, गुणवत्ता तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांची रक्कम शासनाने अदा करणे, खरीप हंगाम 2025 मधील युरिया व DAP वितरणाच्या सूचनांमध्ये फेरविचार करणे, अवैध व दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांच्या विक्रीवर प्रतिबंध आणणे, तसेच बियाणे कायदा 2025 आणि कीटकनाशक कायदा 2025 मधील जाचक नियम शिथिल करणे या मागण्याही करण्यात आल्या। असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की या मागण्या केवळ विक्रेत्यांच्या हितासाठी नसून शेतकऱ्यांच्या हितासाठीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सध्याच्या अडचणींमुळे कृषी क्षेत्रात मोठे अडथळे निर्माण होत असून त्यांचा परिणाम शेतकरी आणि विक्रेते दोघांवरही होत आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा प्रतिनिधी सुधाकर खेरनार, अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष अमित मालपुरे, सचिव कैलास कोठावदे, सहसचिव संजय देशमुख, सुनीत संचेती, जितेंद्र वाघ, नंदकिशोर जैन, निलेश पाटील, सुजित सोनवणे, विनोद पाटील, सुमित पवार, मनोहर पाटील आदींचा समावेश आहे। वरील मागण्यांवर शासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा कळवण तालुका ॲग्रो डीलर्स असोसिएशनच्या वतीने देण्यात आलाय।